अगं मला माहिती आहे उद्या त्याच्या शाळेची फी द्यायची आहे, मला माहिती आहे. तू काळजी करू नकोस, आज पगाराचा दिवस आहे की नाही, संध्याकाळी आल्यावर सगळं सॉर्ट आउट करूया. ओके हो, लवकर घरी येतो, तू फोन ठेव अगोदर. मला असं होतंय की कधी एकदा पगार होणार आहे आज आपला. सगळ्यात आधी ना मी आईची औषधं घेणार आहे. रात्रभर खोकत असते, अरे झोपूच देत नाही यार. सगळ्यात आधी जाऊन आईची औषधं घेणार आहे मी. पण आईची औषधं तू घेतल्यावर आईचा खोकला कसा जाईल? नको ना करू असे विनोद. तुला नकोय का रे पगार? तुमच्यापेक्षा जास्त गरज मला आहे पगाराची. का? पाकिटात शेवटचे 8 रुपये उरलेत. आत्ताच्या विनोदाची किंमत 30 होती. आज काय तारीख आहे? 10. हा काय काय प्रॉब्लेम काय आपल्या मॅडम ना की 1 ते 5 तारखेच्या मध्ये पगार करायला? 13 तारखेला माझ्या गाडीचा हप्ता असतो. ते गाडीवाले काय करतात माहितीये, रस्त्याच्या मध्ये येतात, गाडी थांबवतात आणि उचलून घेऊन जातात. भैया 2दा अशीच सोडवली आहे मी गाडी. मला माहित नाही. आज मॅडमना मी सांगणार, मॅडम आज आधी पगार द्या, नाहीतर पगार द्या. नाही नाहीतर काय त्याच्या पुढे. मला पगार हवाय रे. ए शाण्या, तुझं काम कर ना, ठेव ना ती फाईल डेस्कवर. बस आपलं. मी जॉब करायलाच आलोय आज. मी पगार 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 करायला आलेलो नाहीये. ए तुला नाही कळणार आमची गरज, कळलं ना? तुझं काय, मालाडला एक फ्लॅट आहे, गोरेगावला एक फ्लॅट आहे, त्याचं रेंट येतंय. तुझ्या बापाने करून ठेवलंय, आमच्या बापाने आम्हाला फक्त आणून ठेवलंय. जाऊ दे रे. दादरवरनं कारने येतो हा. बघ ना. आपण रिक्षाने येतो. थँक्स यार गाईज, थँक्यू. का? माझं कॅरेक्टर एस्टॅब्लिश केल्याबद्दल. आता मला काही करायची गरज नाही. मला माहित नाही. आज मॅडम समोर आल्या ना, मी असं समोर जाणार आणि मॅडमला बोलणार, गुड मॉर्निंग मॅडम. कामधाम सोडून माझ्या केबिन मध्ये येऊन गप्पा मारत बसलायत मस्त. नाही 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 मॅम, नाही काय दिसलं मला. काय काम करायची आहेत का नाही तुम्हाला? काय चाललंय? गोंडू धोंडू मसाले नाव ऐकलंय कधी? ऑफकोर्स मॅडम, आपल्या प्रोडक्टचं नाव आहे मॅडम. रिअली? तुम्हाला पण लक्षात आहे? हो absolutely. वाव, फक्त नावच लक्षात ठेवायचंय का विकायचे पण आहेत मसाले? विकायचे. ओ वाव, करा मग कामाला लागा. चला मॅडम फाईल द्या. या मॅडम. हं. आणि मॅडम चेकबुक आहे कशाला चेकबुक? ते मॅडम आज पेमेंट करायचंय. आज तारीख काय? 10. 10 तारीख. मग 13ला गाडीचा हप्ता भरायचा मॅडम. मम्मीची औषध आहेत मॅडम. शाळेची फी पण भरायची. पगाराची तारीख बरी बरोबर लक्षात राहते तुमच्या. हा, मसाले विकायचे ते लक्षात नाही राहत. सेल्स स्टॅग्नंट झाले 3 महिने हे लक्षात नाही राहत. आहे ते. मग त्याच्यासाठी काय करायचं ठरवलंय? ते एक नाही मला काही ऐकायचं नाहीये. पुढच्या 15 दिवसात जर मला रिझल्ट मिळाले नाहीत ना, नोकरीवरनं काढून टाकते मी सगळ्यांना. कळलं तुला पण. राऊत, मॅडम? मी काय केलं मॅडम? बडबड करतोस फक्त. नाही मॅडम, मी तर फक्त अकाउंटंट आहे. मी फक्त हिशोब ठेवतो आणि एंट्रीज करतो. यांनी सेल्सच नाही केलं तर मी काय काम करणार मॅडम? आणि लाज पण नाही वाटत आहे मॅडम त्यांना. सेल्स नाही केले तरी पगार घ्यायला आलेत. माझं तसं नाहीये. मला 6 महिने पगार नाही दिला तरी चालेल. शेवटी गोंडू धोंडू मसाले हा आपला एक ब्रँड जो आहे तो. कुठले मसाले? गोंडू धोंडू मसाला हा आपला ब्रँड आहे मॅडम. Yes, ma'am. आणि मॅडम ज्यांना 6 महिने पगार नकोय त्यांना नका देऊ, आम्हाला आज पगार आम्हाला हवाय. पगार पाहिजे. हा मॅडम, आम्ही विकू. आम्ही सगळं विकू मॅडम. तुम्ही सगळं विकाल, कंपनी विकू नका म्हणजे झालं. नाही. हॅलो. हा कोण आहे? ओके हो मॅडम, बहिणीचा फोन आहे. तिला सांग नंतर करते, कामात आहे. नाही मॅडम, अर्जंट आहे असं तिला सांग चेक भरतीये नंतर करते. नाही. नो मॅडम, नो. नाही. आपण पैसे कशासाठी कमवतो मॅडम? फॅमिलीसाठी ना, कुटुंबासाठी. कुटुंबालाच वेळ दिला नाही तर आपण का म्हणून पैसे कमवतोय? मला काही कळत नाहीये. फास्ट अँड फ्युरियस मधनं आपण काय शिकलो? फॅमिली इज फर्स्ट. फॅमिली महत्वाची आहे मॅडम. बघा, मसाले कितीही बनवले जातील, फॅमिली कुटुंब बनवता येणार नाही. बस. वसुधैव कुटुंबकम हे. काय खूप होतंय. बास, वसुधैव कुटुंबक. हॅलो गोंडू बोल ग. मॅडम 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 बसल्या उठल्या मॅडम हॅलो हॅलो काय?
काय झालं रे झालं काय? काय झालं पम्या? पम्या काय झालं? हॅलो, तुमचा आवाज येत नाही. तुम्ही नेमकं काय झालं सांगा मला. फोन तिकडे आहे, फोन तिकडे आहे. हॅलो हॅलो, सॉरी. हां, नेमकं हां हां हां, आम्ही बघतो आम्ही. काय काय झालं? काय बोल ना. काय 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 झालंय काय? हा, बोल. मॅडमचे काका गेले. काका गेले म्हणजे? काका गेले म्हणजे म्हणजे गेले. कसे कसे गेले? दात घासताना गेले. दात घासताना? कोणाची दात घासत होते? काकांनी मगर पाळली होती. तिचे दात साफ करायला अर्धे हात गेले होते. मगर शिंकली, काका संपले. मॅडम 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 पाणी घ्या मॅडम. मॅडम पाणी मॅडम बसा मॅडम. बसा. शांत व्हा मॅडम, शांत व्हा. आपल्या आयुष्यात असे क्षण येणार मॅडम, तुम्ही धीर सोडू नका. पण काका कारण मगरीचे दात साफ करायला काका, मामा गेले असते तर मामा. खूप चांगले होते. खूप 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 चांगले होते माझे काका. आत्ता परवा आमचं बोलणं झालं होतं. मला म्हणाले होते, बच्चा गणपतीला मी गावी येतो म्हणाले आणि तेव्हा घरी निघून गेले. आता मगरीला कोण सांगणार गणपती जवळ आलेत. मॅडम शांत, मॅडम शांत. काळजी घ्या. मॅडम हे बघा, आपल्या हातात काही असतं का? तुला सांगते पिल्लू. मी पिल्लू काकांच्या मगरीचं नाव पिल्लू होतं ना. तुला सांगते, पिल्लूवर एवढा जीव होता काकांचा. प्रचंड प्रेम करायचा काका पिल्लूवर. तिला म्हणायचे, पिल्लू तू माझी जान आहेस, तुझी शेपूट माझा प्राण आहे, तुझे दात माझा अभिमान आहे. त्याच अभिमानाने त्यांचं पार्टिशन केलं आज. रमेशला तसं नव्हतं म्हणायचं मॅडम. आता काळाच्या वेळाच्या आणि मगरीच्या पुढे आपण काय बोलणार मॅडम? चल पाणी आण. हे घ्या मॅडम. व्हेरी सॉरी. नाही इट्स ओके. प्लीज नाही सॉरी. मी खूप ना भावनेच्या भरात जरा सॉरी. No problem. अप्रोप्रिएट नाही आहे पण नाही नॅचरल आहे. हरकत नाही मॅडम. काही सॉरी. हो हो मॅडम प्लीज तुम्ही असं सॉरी म्हणू नका नाही, मॅडम. sorry, होऊ sorry. शकतं ह्या सिच्युएशन मध्ये. शेवटी तुमचं आणि काकांचं बॉन्डिंगही तेवढंच होतं. बॉन्डिंग खूप कमाल होता. एवढं बॉन्डिंग होतं ना. कारण काकांना मूल नाही ना. मला म्हणायचे, बच्चा तूच माझं बाळ आहेस, तूच माझं बाळ आहेस म्हणायचे. हरकत नाही मॅडम. आता काकू तिथे एकटी असेल ना. हो. बापरे, काकू कशी सांभाळेल. मला जायला हवं. मला ना अग्नी द्यायला मलाच जायला लागेल. नाही त्यांना कोणीतरी जायला पाहिजे जात. अरे नाही. मॅडम. रमेशला तसं म्हणायचं नाही नव्हतं मॅडम, मॅडम. तसं नाही. जायला म्हणजे असं नव्हे. मॅडम प्लीज बसा. Sorry. मॅडम या. नाही सॉरी. सॉरी मॅडम. नाही, sorry. ढकललं तुम्हाला. नाही सॉरी. प्लीज सॉरी. आय एम व्हेरी सॉरी. नाही ओके. तुमचे पेमेंट्स करायचे आहेत ना. हा हो. चेकबुक प्लीज. मॅडम मॅडम फाईल चेक सगळ्या स्लिप्स वगैरे भरलेल्या आहेत. तुम्हाला फक्त सही करायची आहे मॅडम. सॉरी पेन. सॉरी मॅडम. वी अंडरस्टँड मॅम. पेन इकडे आहे मॅडम. सॉरी काका. दे ना. दे. पेन सॉरी. नको राहू दे मॅडम. नाही मॅडम, तुमच्या ह्या अवस्थेत आम्ही तुमच्याकडून सही करून घेणं इट इज इनह्युमन मॅडम. म्हणजे आम्ही माणुसकी म्हणून इथे आहोत मॅडम. आम्ही पगार म्हणून नाही आहोत मॅडम इथे. तुम्ही जा. तुम्ही फ्युनरलला जा मॅडम. आम्ही थांबू. आधी काका मग पगार. काय गाईस?
ऍक्च्युली आधी पगार मग काका, पण आधी काका मग पगार. खूप चांगले आहात तुम्ही. तुम्ही सगळे खूप चांगले मला आत्ताच कळलं. थँक्यू. थँक्यू. थांबतो असा स्टाफ मिळायला टचवूड. भाग्य लागतं असा स्टाफ मिळायला. थँक्यू मॅडम. थांबतो. मी या- जाऊन येते मग. या तुम्ही मॅडम, आम्ही थांबतो सोबत. काही मला हरकत नाही. पिंकीला पण कळवायचंय. हो. बरं ऐक राऊत, हा, मॅम. लगेच आज रात्रीचं जे मिळेल ते युएसचं फ्लाईट माझं बुक कर. युएसचं मॅडम. काका युएसला आहेत ना. आणि हा 20 दिवसाच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करून टाका पुढच्या. 20 दिवस. 20 मॅडम 20 दिवस लागतील. एवढे लागतील. तेवढे तर लागणारच ना. तेवढे लागणारच. युएस म्हटलं की तेवढं लागणारच. हो मॅडम. 48 तास तर येण्या जाण्यात जातात. आणि आय कॅन अंडरस्टँड. म्हणजे काकू तिथे एकटी आहे ना. थोडं पाणी. मॅडम मी निघते. मला जावं लागेल. मॅडम 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 झालेली घटना दुःखद आहे. म्हणजे वाईटच म्हणावी लागेल. हो ना. आणि म्हणजे काका मगरीचे दात स्वच्छ करत होते म्हणजे युनिकच आहे. पण मगरीने त्यांना घेणं स्वाभाविक आहे. ते कसं म्हणतात ना, आपल्याच पिल्लूने घेतला आपला घास, थांबला तो श्वास, पगार द्या मला परिमळा. कळलं तुम्हाला? किती किती विचार करता रे माझा तुम्ही. या. किती विचार करता तुम्ही सगळे माझा. किती चांगलं. हो. कसे आभार मान. बसा मॅम. काका. नाही मला कळतंय मॅम तुमचं दुःख. काय आहे ना, या दुःखात ना दुसरीकडे मन रमवायला हवं मॅम. तुम्ही सही करून बघता का, कसं वाटतंय? बरं. हो 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 मॅडम. मी हा, म्हणजे दुःखात बाहेर पडा आणि सही करून टाका मॅडम. हा, तुम्ही हलकं वाटेल तुम्हाला एकदम. म्हणजे मी आधी बघितलं असं. म्हणजे आपल्या मनात एक विचार असतो, मग आपण दुसऱ्या विचारात जातो, तेव्हा पहिला विचार वॉशआउट होतो. तर पहिला विचार आपला वॉशआउट करायचा, सही करताय मॅडम. बरोबर आहे तुमचं. Yes. हा काय हलके व्हा, सही करा मॅडम. करा करा करा. सई खूप काय झालं मॅडम? खूप आवडायची सई काकांना. कोण? सई ताबडकर. खूप आवडायची. प्रचंड मोठे फॅन होते. ते तर पिल्लूला सांगायचे, पिल्लू सई सारखे दात हवेत ना, मग रोज घासू घासू करायचे. सई सारखं सुंदर व्हायचंय ना, सई सारखं फोटो सेशन करायचंय ना. ती पण शाडी. ती पण ना अशी वाकून पोच द्यायची. आता कोण दात घासणार पिल्लूचे. मॅडम मला वाटतं काका आतून घासत असतील. काका. नाही मला कळतंय मॅम. हे बघा, आता गेलेल्या माणसाला आपण काय करणार? हा म्हणजे नियती पुढे माणूस काय करणार? माणूस फक्त सही करू शकतो. कारण सही नियती करू शकत नाही. कारण तुमचं नाव ईशा आहे. या सहीच्या वेटोळ्यामध्ये तुमच्या मनाला वेट हे रमवा मॅडम. मॅडम प्लीज सही करा मॅडम. सई रे सई. करा रे करा. करा रे करा. हा सई रे सई आवडतं नाटक होतं काकांचं. माहिती पिल्लूला असं सगळं करून दाखवायचं सई रे सई मधलं. सोनियाचा दिनू अजी अमृते पाहिला. हॅलो एव्हरीबॉडी, एन्जॉय. मॅडम यस माय चाइल्ड. असं सगळं पिल्लूला करून दाखवायचं काका.
आणि पिल्लू पण शाणी नुसती बघायची नाही, ही अशी दात काढायची. बापरे. गलगले, मुलगी तुमच्याकडे बघून हसतीये गलगले, बहुतेक मुलगी प्रेमात पडलेली दिसते गलगले. मी काय म्हणतो गलगले, काय आपण पटकन त्यांच्याकडे जाऊया, चला निघा गलगले, निघाले. अण्णा जेवायला 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 जेवायला. मॅडम. तुमच्यासारखा देव माणूस मी आयुष्यात पाहिलेला नाही. हो, मॅडम. तुझ्या बाबाचा खातो काय रे? तुमच्यासारखा देव माणूस मी आयुष्यात पाहिलेला नाही. मॅडम. ए, तुझ्या बाबाचा खातो काय रे? तुमच्यासारखा देव माणूस मी आयुष्यात पाहिलेला नाही. मॅडम खूप कॉमेडी नाटक आहे ते, पण आज तुम्ही जे केलं ना त्यांना डोळ्यात पाणी आलं माझ्या. रमेश, काय बोलतोयस रमेश? ओ, बॉस. नाही 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 मॅडम नका रडू. नाही. Sorry. ए, बघा मॅडम, ठीक आहे मॅडम, तुम्ही रडा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. जितक्या मोकळ्या व्हाल ना तितकं बरं वाटेल तुम्हाला. रडत रडत कधी सही करून टाकाल ना कळणार पण नाही तुम्हाला. मॅडम मॅडम मोकळ्या व्हा मॅडम. मॅडम येस मॅडम, येस 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 मॅडम, येस येस मॅडम. येस येस येस. काळजी घ्या मॅडम, काळजी काळजी घ्या. नका करू, सही करा. पण काकांचं असं होईल ह्या वयात असं वाटलं नव्हतं मला. खूप चांगले होते माहिती ते, खरंच माझी कधी भेट नाही झाली, पण मला ऐकून खूप चांगले होते. बरोबर ओळखलंस तू. अख्खी आमची फॅमिली प्रॉपर्टीच्या त्या वाटणीसाठी भांडण करत होती. काका नाही नाही, कधी भांडले नाही, त्या भांडणांमध्ये पडले नाही. नाही गुड. टिल्लू, टिल्लू नाही मॅडम, मगरीचं नाव पिल्लू होतं मॅडम. छोट्या काकाचं नाव टिल्लू आहे. अच्छा अच्छा. त्या प्रियासारखाच दिसतो, फक्त त्याला मिशा नाही आहेत. आणि सतत काकांशी भांडत असतो. काकांनी किती वेळा त्याला सांगितलं, घे बाबा 30 एकर मधली 22 एकर प्रॉपर्टी तू घे, 8 एकर छोटूला दे आणि उरलेली 5 एकर आईसाठी राहू दे. इतका साधा हिशोब, सिंपल. 22 अधिक 8 27 अधिक 5 30. इतका साधा हिशोब कधी टिल्लूला कळलाच नाही. कसा कळेल, चुकलेला हिशोब आहे हा. खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण काकांनी, पण नाही. टिल्लू काकाला भांडणच करायचं असायचं. तिच्यासारखाच दिसायचा, फक्त मिशी नव्हती त्याला. पण एक दिवशी तर एवढा मोठा भांडण झाला माहितीये. मॅडम, टिल्लू काहीतरी बोलला ना, टिल्लू काका बोलला, काका काहीतरी बोलले, मग काका काहीतरी बोलले, टिल्लू काहीतरी बोलला, काका बोलले, टिल्लू बोलला, काका टिल्लू, काका टिल्लू. काका म्हणाले, या पेपर्स मुळे होतंय ना सगळं, काही गरज नाहीये पेपर्सची, आपण हे सगळे पेपर्स फाडून. सॉरी गाईस, सॉरी, आय एम सॉरी. चेकबुक आणा, हा. पेमेंट करूया, चेकबुक आणा. मॅडम, चेकबुकच्या तुम्ही आता वाटण्या केल्यात तर कसं काय? सॉरी, ऐक, इट्स So ओके sorry. मॅडम, तुम्ही सॉरी म्हणू नका. अशा सॉरी. मॅडम, अशा सिच्युएशन मध्ये होऊ शकतं. दुसरं चेकबुक आण. मॅडम, हे शेवटचं चेकबुक होतं. असं कसं शेवटचं चेकबुक असेल? आपल्याला बँकेत अर्ज करावा लागेल मॅडम. आत्ताच्या आत्ता बँकेला फोन कर आणि सांग नवीन चेकबुक हवंय. मॅडम, मी सांगू शकतो, पण त्याला 10-12 दिवस तरी 10-12 दिवस जाणार मॅडम. त्या बँकेमुळे माझ्या स्टाफचा पगार अडवायचा मी? आत्ताच्या आत्ता मला चेकबुक हवंय, मिळेल का? नाही. नाही कसं? त्या बँकेमुळे माझा स्टाफ का सोसेल? I know. आत्ता चेक असता तर 1 मिनिटात सही करून दिली असती ना. दिली काही असती, मॅडम. अर्थच नाहीये याला. मी जाऊन येते काकांकडे. Yes. मी येईपर्यंत चेकबुक आलेली पाहिजे. Yes, कळलं? madam. ते Yes. बँकवाले काय समजतात स्वतःला माहिती I नाही. know. माझ्या स्टाफचा पगार अडवतात म्हणजे काय बघून घेईन मी त्यांना. Yes. माझं तिकीट पाठवून. काका, झालं, मिळणार आहे पगार. अरे पगार 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 करतायत. सेव्हिंग्स वगैरे काय असते की नाही? हा, हे भिकाऱ्यासारखं ऑफिसच्या पगारावर जगता रे तुम्ही. आता account दाखवतो.